आपण पाहत आहात लोकवादी मराठी। समस्त डोईफोडे परिवाराचे 24वे स्नेहसंमेलन संपन्न। समस्त हितवर्धक संस्थेच्या वतीने आयोजित डोईफोडे परिवाराचे स्नेहसंमेलन नुकतेच पुणे येथे संपन्न झाले। प्रारंभी पाहुण्यांचे आगमन झाले। संमेलनाला अध्यक्ष श्री राजेंद्र डोईफोडे, कृषी अधिकारी सातारा, प्रमुख पाहुणे सुरेश पोटे, पोलीस अधीक्षक पुणे श्री रमेश आगवणे, मुख्य अभियंता पुणे हरिभजन परायण शिवाजी भगत, खजिनदार संत रविदास दिंडी क्रमांक 24 रवींद्र खंडेराव डोईफोडे, मुख्य प्रवर्तक समस्त डोईफोडे हितवर्धक संस्था श्री रामदास साळवे साहेब, मारुती भैया भोसले, नानासाहेब डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती। दीप प्रज्वलन व संत रविदास आई यमाई यांच्या प्रतिमा पूजन व आरती करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात झाली। उपस्थित अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा परिचय देत त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला। यानंतर श्रीमती निर्मला बाळासाहेब डोईफोडे यांनी 2024-25चा आदर्श माता पुरस्काराची घोषणा केली। या वर्षीचा आदर्श माता पुरस्कार लोणंदच्या श्रीमती शारदा गजानन डोईफोडे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। प्रारंभी आईची कविता सादर करण्यात आली। ग्राउंड रिपोर्टिंग बाळ लोणंदकर। या वर्षीचे संत रविदास पुरस्कार श्री आबासाहेब आडनावे व संध्या माने यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले। नांदेडचे शिल्पकार संतोष जाधव यांनी यमाई माता मंदिर कशा प्रकारे तयार होईल याची सविस्तर माहिती दिली। संमेलनाला व आई यमाई माता मंदिर उभारणीसाठी योगदान व मोलाचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी श्री रवींद्र डोईफोडे यांनी केले। लावण कापराच्या ज्योती गया माय, कापराच्या ज्योती पुढे तेवती अगरबत्ती गया माय, तेवती दुपारती झाली आरतीची सांगता गया माय, आरती सांगता बोला या माईच्या नावानं सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी मंचावरती यावं।
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चंद्रशेखर डोईफोडे यांनी केले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त डोईफोडे हितवर्धक संस्थेचे पदाधिकारी व डोईफोडे परिवारातील सर्व सदस्यांनी सहकार्य केले. धीरे धीरे सेविंग्स ऐसे माही और फास्टर सेविंग्स ऐसे मासी. लिव फास्ट सोलर अप टू 100% सेविंग बिजली के बिल पे और पूरी जानकारी यहाँ.